हे बघा, हा पुदिना जो आहे ना, ती गड्डी उन्हाळ्याच्या दिवसात टिकत नाही. मी एक गड्डी आणली होती, कच्ची दाबेलीला वापरली आणि आता ही उरलेली आहे. याला घरी जर लावायचं म्हटलं की याच्या असे दाट जाड अशा कांड्या काढायच्या आणि ह्या कांड्या टोपलीमध्ये लावून तिला काय करायचं माहिती आहे का, अशा अर्धा भाग तिचा जाईल असा आत घालायचा आणि त्या पाणी घालून ठेवायचं. दररोज पाणी घालायचं उन्हाळ्याच्या दिवसात 2 टाईम थोडं थोडं. त्याची होती लागवड. आणि ह्या ज्या आहेत ना, ही आता मी 2-3 दिवसासाठी शिल्लक राहील अशी ही ह्या पाण्यामध्ये ठेवलेली. ग्लासात पाणी घेतलं, अर्धा ग्लास, आणि त्याच्यात ठेवलेली. टवटवीत राहते मग मात्र. ही हे अशी ठेवली याच्यामध्ये. आता हा दुसरा जो भाग आहे ना, ती काय राहत नाही जास्त दिवस. कोथिंबीर राहते पण पुदिना राहत नाही. आणि मग हा जो उरलेला आहे तो आता मी वाळत ठेवणार आहे. उन्हामध्ये ठेवला या दिवसात लगेच वाळतं. असा वाळायला ठेवला किंवा घरातही तुम्ही असा पसरून ठेवा, तो राहतो. चला तर उन्हाळी वाळवण पुदिना वाळायला न घालवता आपण वाळवून ठेवूया. आणि ताकाबरोबर थोडीशी चिमूटभर हा पुदिना टाकला की ताकाची लज्जत वाहा, काय ते आणखीन बहारच असेल. चला तर मग तुम्ही पण ताकात पुदिना घालून उन्हाळ्याच्या दिवसात घ्या. खूप छान असतो. मूत्रविकारावर रामबाण उपाय पुदिना. आता हा पुदिना पाहू आळवला 2 दिवस चांगला आणि भरून ठेवायचा. भाजीला कशालाही तुम्ही वापरू शकता. असं थोडीशी चूर केली त्याची तर पहा असं बारीक होतं आहे त्याचं. तर खूप चांगलं आहे. उन्हाळ्यात जरूर आपण वाळवून ठेवावं. 4 महिने चांगलं राहतं. तर धन्यवाद. आपणही करावं असं वाळवण.